तरुण मंडळींना विनंती करतो आपण विचार मंचाच्या समोरती बसून घ्यावं। या कार्यक्रमाची सुरुवात आपण लागलीच केलेली आहे। आपल्या घरी अतिथी आल्यानंतर एक आपली भारतीय संस्कृती म्हणून त्यांचा आदरातिथ्य सत्कार करणं ही एक आपली संस्कृती आहे आणि म्हणून आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं छोटेखानी सत्काराचा समारंभ आज आपण घेणार आहोत आणि या सत्काराच्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी गंगाखेड नगरीमधील प्रसिद्ध संघटन सौंगडी कट्टा रमेशराव औशेकर, मनोजरावजी नावेकर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी देशमुख साहेब यांचा सन्मान करावा, सत्कार करावा। या आजच्या प्रसंगी माननीय सूर्यकांतरावजी देशमुख साहेब यांचा आज हा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हा त्यांचा यथोचित असा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे। ते आज सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचे चिमुकले सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी रोहिणीताई सूर्यकांतराव देशमुख या सुद्धा उपस्थित आहेत। या सर्व फॅमिलीचा सत्कार आज गंगाखेड नगरीमधील प्रसिद्ध एक संघटन सामाजिक संघटन सौंदर्य कट्टा आणि यांचे सहकारी माननीय रमेशराव औशेकर, माननीय मनोजरावजी नावेकर सर, आमचे कारभारी भाऊ नीरस यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे। गुट्टे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी संकल्प स्वराज्य फाउंडेशन व परभणी आयुष्याचे प्रमुख माननीय श्यामसुंदरराव नीरस व देवदासराव भोसले या दोघांना मी विनंती करतो की आपण आमदार साहेबांचा सत्कार करावा। प्रामुख्याने यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे संकल्प स्वराज्य फाउंडेशन चे प्रमुख माननीय श्यामसुंदर नारायणराव नीरस व देवदास शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते आपल्या गंगाखेड नगरीचे लाडके आमदार ज्यांना आपण कार्यसम्राट आमदार म्हणून आपण ओळखतो असे माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचा सत्कार या प्रसंगी पूर्ण होत आहे। हा कार्यक्रम अतिशय वैचारिक दृष्टिकोनातून तोला मोलाचा आहे। काय सांगू आता संतांचे उपकार मज कहा पायी जीव थोडा। बहुजन कल्याण मंत्रालय मुंबईचे विशेष कार्य अधिकारी माननीय नानासाहेब कदम साहेब, मी पडेगाव नगरीमधील सर्व मी गावकऱ्यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी नानासाहेब कदम साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपण विचार मंचावरती यावं। रामप्रभूजी नीरस यांना सुद्धा विनंती आहे आपण विचार मंचावरती या। मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी म्हणून नानासाहेब देशमुख हे काम करण्यासाठी त्यांचा हात खंडा आहे आणि सगळ्या गोरगरीब जनतेचे मंत्रालयामध्ये आवर्जून विचारपूस करून त्यांची कामं मार्गी लावणारे असे माननीय नानासाहेब कदम साहेब यांचा सत्कार या पडेगाव नगरीचे सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधव हे करत आहेत। अतिशय हा आनंदाचा प्रसंग आपल्या समोर घडून येत आहे। हा आपण
थोड्या वेळाने घेणार आहोत। आमदार साहेबांना थोडीशी घाई आहे पुढचा कार्यक्रम असल्यामुळे, तरीही ते उपस्थित झालेले आहेत। त्यांना माहिती आहे हा कार्यक्रम एक सामाजिक भावना घेऊन पुढे येणारा कार्यक्रम इथं झालेला आहे किंवा संपन्न होत आहे आणि त्याला जाणं गरजेचं आहे। या भावनेनं ते आपल्यामध्ये आलेले आहेत, म्हणून हा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो उर्वरित पुढे घेऊया। तरी मी विचार मंचावरील सर्वांचं शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आजच्या या संकल्प स्वराज्य फाउंडेशन उभारणीचे प्रमुख माननीय श्यामसुंदर नारायणरावजी निरस यांना मी विनंती करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। माननीय श्यामसुंदरजी निरस। आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व आदरणीय, त्याचबरोबर या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनी, आपल्या जिल्ह्याचे विकासरत्न कार्यसम्राट आमदार आदरणीय गुट्टे साहेब, नानाभाऊ कदम साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी देशमुख साहेब आणि व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय आदरणीय आणि माझ्या बंधू भगिनींनो, संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या माध्यमातून गत 10 वर्षापूर्वी 2015 पासून संकल्प स्वराज्य उभारणी टीमच्या माध्यमातून निराधार आत्महत्याग्रस्त जे काही शेतकरी होते त्या शेतकरी बांधवाच्या ज्या काही पत्नी होत्या आमच्या भगिनी, यांचा संसार उघड्यावर पडलेला होता आणि या उघड्यावर पडलेल्या संसाराला शासनाबरोबर समाजातून सुद्धा लोकसहभागातून मदत करणे गरजेचे होते। या भावनेतून संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचा जन्म झाला। संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील यांच्या जयंत्या आणि समाजातील जे आदरणीय सूर्यकांतजी डॉक्टर साहेब आहेत यांच्यासारखे जे डॉक्टर आहेत, जे अधिकारी आहेत, या ठिकाणी नानाभाऊ कदम साहेब आहेत, असे अनेक जण आहेत अधिकारी, डॉक्टर आणि समाजातील जे आमचे कर्मचारी आहेत, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून ही संकल्प स्वराज्य फाउंडेशनची टीम तयार झाली। आणि ज्यांना कोणाला वाढदिवस करायचा असतो, आज ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय डॉक्टर सूर्यकांतजी देशमुख साहेब, ते गेल्या 8 वर्षापासून संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या सोबत आहेत। आदरणीय गुट्टे साहेब आमचे जे हे डॉक्टर साहेब आहेत, यांचा प्रत्येक वाढदिवस, त्यांच्या घरातील कोणाचाही वाढदिवस असो किंवा त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी असो, ते संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतात। आणि त्या माध्यमातून आम्ही आदरणीय गुट्टे साहेब, आम्ही जवळपास 5000पेक्षा जास्त बहिणींना, कोणाला घर बांधून दिलेलं आहे, कोणाला पिठाची गिरणी, कोणाला शेळ्या, म्हणजे ज्या भगिनीकडे जे उदरनिर्वाहाचं कौशल्य आहे तेच उदरनिर्वाहाचं साधन संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देत असतो। त्यामध्ये असे हजारो म्हणजे आमचे टीमचे सदस्य आहेत, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे काम करत असतो। पहिल्यांदा आम्ही देऊबळ जगण्याची ही चळवळ केली, त्यानंतर आपले ओमप्रकाशजी यादव साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही माझं गाव माझं तीर्थ अभियानाची चळवळ केली। आपण पडेगावला पाहताय, त्या ठिकाणी आम्ही जवळपास हजारो झाडं लावलेत। परभणी जिल्ह्यामध्ये असे 50,000 झाडं लावलेत आणि ते संवर्धन पण केलेत। त्या टायमाचे CEO होते टाकसाळे साहेबांनी संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या कामाची त्यांनी कौतुक केलं। पण हे कौतुक जरी फाउंडेशनचं असलं तर फाउंडेशन म्हणजे असे काही ताकदवान माणसं आहेत जे की इथं बसलेले आहेत। आदरणीय आपले डॉक्टर सूर्यकांत देशमुख साहेबांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त पडेगावला जी सगळी झाडं झाली त्या सगळ्या झाडांना त्यांनी लागणारं सगळं ठिबक दिलं। त्याचबरोबर गावामध्ये एक शाळासुद्धा गुणवत्तापूर्ण व्हावी म्हणून त्या ठिकाणी CCTV कॅमेरेसुद्धा दिले। असं त्यांचं काम आहे। आणि त्याचबरोबर आपले कांताराव काका देशमुख असतील, लोट सर असतील, परभणीतले बरीचशी अशी टीम आहे की जी टीम की ती आमच्या संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असते। सगळे नाव येत असेल तरी श्यामसुंदर निरस हे एक नाममात्र आहे, यांच्या मागं बरीचशी मोठी टीम आहे। ती टीम सगळं लागणारं पाठबळ देत असते आणि या पाठबळातून आपल्या ज्या समाजातील निराधार विधवा ताई असतील किंवा गरीब बहिणी असतील, यांच्या जगण्याला बळ भरलं पाहिजे। घराला उंबर राहो, पेटती राहू दे चूल, म्हणून आमचं स्लोगन म्हणजे आमचं ते लोगो पण म्हणजे पेटती चूल आहे।
अशा प्रकारचा लोगो आहे। संकल्प राष्ट्र उभारणीचा नवी दिशा नवी आशा हे काम करत असताना सर्व घटकांना सोबत घेऊन जे की माय बहिणीच्या जगण्याला बळ भरणार आहे, त्यांच्या जगण्याला उभारी मिळणार आहे, असं काम संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे ज्यांच्याकडे कौशल्य आहे ते कौशल्य जे देतात, कोणाकडे बुद्धी आहे बुद्धी देतात, ज्यांच्याकडे वेळ आहे ते वेळ देतात, ज्यांच्याकडे श्रम आहे पैसे नाहीत ते श्रम देतात आणि सगळ्याच्या माध्यमातून हे काम होत असतंय। या ठिकाणी आपण सर्वजण आलात, मी जास्तीचा वेळ घेणार नाही, आपण सर्वजण आलात, आपलं संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं शतशः आभारी आहे। या ठिकाणी जमलेले जे फाउंडेशनचे सदस्य आहेत आमचे केदारजी पित्रे, विठ्ठल निरस आणि सौंगडी कट्टा आहे, गंगाखेडच्या संयोजन समितीनं या ठिकाणी खूप मोठं वेळ देऊन हे आयोजन केलेलं आहे, त्यांचं पण संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि प्रस्ताविकेचं मनोगत मी इथंच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। थोडक्यात असं मनोगत आपण या ठिकाणी केलेलं आहे। यानंतर मी सर्व भावांना विनंती करतो आपण खुर्चीवरती बसावं। संयोजकांना विनंती आहे फॅन बंद करायचे आहेत आणि विशेष भावांना विनंती आहे आपण लवकरात लवकर चेअरवरती बसावं। वेळेचा विचार करून आपण कार्यक्रम लवकरात लवकर संपवायचा आहे आणि सर्व बहिणींनी एका एका भावाला ओवाळायचं आहे। भाऊ सर्व भावांना विनंती आहे, आपण सर्व पुरुषांना विनंती आहे आपण चेअरवरती बसावं। चला बसा सर्वांनी। हॅलो, पाठीमागच्या सर्व पुरुषांना विनंती आहे आपण खुर्चीवरती बसा। चला वेळ नाही आहे, वेळेचा आपण विचार करूया। कार्यक्रमाला अगोदरच वेळ झालेला आहे, आमदार साहेबांना जायचं आहे। या सर्व गोष्टींचा विचार, बहिणीचं प्रेम, बहिणीचा जिव्हाळा आज भाऊबीजेच्या निमित्तानं मिळणार आहे आणि ही प्रेमाची भेट म्हणून, एक विचाराची भेट म्हणून, एक संस्कृतीची भेट म्हणून, हा आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यातल्या त्यात हा बहीण भावाच्या ओवाळणीचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। आहेत तेवढ्या सर्व पुरुषांना विनंती आहे आपण एका एका खुर्चीवर बसून घ्या। चला पाठीमागे बसलेल्या सर्व पुरुषांना विनंती आहे आपण खुर्चीवरती सर्वांनी बसून घ्यायचं आहे। मी सर्व बहिणींना विनंती करतो की प्रत्येक बहिणीने एका भावाला ओवाळायचं आहे आणि काही गोष्टी स्पष्टरित्या बोलल्या पाहिजेत। ज्या माझ्या बहिणी विधवा आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे आपण भावांना ओवाळायचं आहे। हा कार्यक्रम परिवर्तन करणारा आहे, बदल करणारा आहे। समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे आणि माझ्या विधवा बहिणीला सुद्धा ओवाळणीचा अधिकार मिळाला पाहिजे। नवे ही आपली संस्कृती आहे, हा आपला सन्मान आहे, ही आपली माणुसकी आहे आणि ही माणुसकी जागृत ठेवण्यासाठी विधवा बहिणींनी सुद्धा एका एका भावाला ओवाळायचं आहे। कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता सर्व बहिणींना विनंती आहे आपण लवकरात लवकर हा ओवाळणीचा कार्यक्रम पार पाडावायचा आहे। चला ओवाळा, चला चला बहिणी, चला उठा। सर्वांची ओवाळणी एकदाच होईल, फक्त उभा टाकून घ्या। ओवाळणी एकदाच होईल सगळ्यांची। सगळ्या ताईंना विनंती आहे की आपल्या भावापाशी जाऊन थांबा, आपल्या भावापाशी जाऊन थांबा। ओवाळणी एकदाच होईल सगळ्यांची। अगोदर ओवाळू नये कोणी। सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ
आहे, त्यांच्यामुळं आपण थोडक्यामध्ये अगोदर कार्यक्रम करत आहोत. कार्यक्रम होणार आहे, कृपया गोंधळ करू नका. लावायचा आहे, औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आमदार साहेबांना समोर जायचं आहे, त्यांचे दुसरे कार्यक्रम आहेत, त्यांचं स्वागत पण करायचं आहे आणि राहिलेल्या बहिणीकडून ओवाळणी सुद्धा करून घ्यायची आहे. कृपया घाई गडबड गोंधळ करू नका. ज्या बहिणींची ओवाळणी राहिली असेल त्या आमदार साहेबांना विनंती आहे, त्यांनी या आदरणीय नानाभाऊ कदम साहेब यांचं मार्गदर्शन होणार आहे. कोणतीही भगिनी वंचित राहणार नाही याची दक्षता. तर जो भाऊबीजेचा सण आहे, त्या भाऊबीजेच्या सणानिमित्त संकल्प स्वराज्य फाउंडेशन व परभणी ICU यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सर्व माता भगिनींच्या भाऊबीजेचा जो सोहळा आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आमदार गुट्टेसाहेब, ज्यांचा वाढदिवस आहे व ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान मी जे ऐकलं त्यावरून दिसतंय, आणि संवेदनशील एक डॉक्टर असे देशमुख सर, माझे मित्र सुभाष ढगे सर, सर्व अर्जुन गव्हाणे, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व संकल्प फाउंडेशनचे पदाधिकारी, इतर माता भगिनी आणि सर्व बांधवांनो, आपण आज हा जो काही सोहळा संपन्न करत आहोत, हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण महिलांना एक देवीत्वाचं, एक वंदनीय असं स्थान देतो, त्या माता भगिनीमध्ये जी दिव्यत्वाची प्रचिती आहे, जे काही त्यांचं जे या मानवी आयुष्यामधलं जे योगदान आहे, त्या या माता भगिनी ज्यांना कधी शेतकरी जो आहे तो त्यांचा पती आत्महत्याग्रस्त झाला असेल किंवा इतर कुठल्या कारणामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आलं असेल, या दुःखावर मात करून त्यांना मानसिक आधार देण्याचा हा जो प्रकल्प आहे, हा जो एक कार्यक्रम आहे, हा मला असं वाटतं एक सामाजिक परिवर्तन किंवा खऱ्या अर्थानं ज्या मोठ्या महापुरुषांच्या ज्या जिजाऊ सावित्री, अहिल्याबाई आणि रमाई या ज्या महान माता भगिनींचं जे काही आपण पुष्पवंदन केलं, त्यांची जी भावना होती की माझी मायमाऊली सक्षम आहे, ती पुढं जावं, या भावनेतून ही पुढाकारलेली आहे. आणि ही जी सामाजिक भावना, त्यांच्यामध्ये मानसिक बळ देण्याची जी भावना आहे, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे मी संकल्प फाउंडेशन आणि सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि माझ्या मायमाऊल्यांनी सध्या एवढंच म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये किती संकट आलं तर तुम्हाला सक्षमपणे तुम्ही जर चालायला लागला, कारण की जिजाऊचे पती शहाजीराजे अगोदर मरण पावले ते, त्या काळामध्ये सतीची प्रथा होती, परंतु जिजाऊ सती न जाता तिनं सक्षमपणे शिवबाला घडवलं आणि नंतर संभाजीराजांना घडवलं. हा जो भाग आहे, आपण देखील तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगलं घडवण्यासाठी प्रयत्न करसाल आणि त्यांच्यामध्ये चांगलं माणूस म्हणून घडवसाल, त्यांच्यामध्ये आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण व्हावं, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करसाल ही आशा बाळगतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमदार महोदय आहेत, गावागावामध्ये जिथे शक्य असेल तिथे आपण एक गाव तेथे अभ्यासिका, गाव तेथे वाचनालय, गाव तेथे क्रीडांगण आणि गाव तेथे व्यायामशाळा ह्या संकल्पना राबवून ह्या मायमाऊल्यांच्या जे अधुरं स्वप्न राहिलं असेल ते पुढे जाण्यासाठी आणखी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. साहेबांचं योगदान तर भरपूर असतं, त्यातून आणखी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील. या सर्व कामासाठी माझ्या शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कदम साहेब. आपण दिलेला विचार, आम्हाला दिलेलं पाठबळ, हा दिलेला आधार निश्चितचपणे आम्ही पुढं नेणार आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय नारायणरावजी निरस, माननीय श्यामसुंदरजी निरस यांचे वडील, यांना पोलीस पाटील यांना विनंती आहे आपण विचार मंचावरती यावं. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गंगाखेड नगरीचे आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब. संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन
व परभणी ICO यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा एक आगळावेगळा कार्यक्रम भाऊबीजेचा व डॉक्टर सूर्यकांत देशमुख यांचाही आपण आज वाढदिवस साजरा करत आहोत। या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सन्माननीय डॉक्टर सूर्यकांतजी देशमुख, आमचे विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, आमचे मंत्रालयामधले सहकारी OSD असलेले आणि आपल्याच हिंगोली जिल्ह्यातले जवळचेच असणारे आमचे नानासाहेबजी देशमुख, आपल्या मार्केटचे उपसभापती संभाजी पोले, रामप्रभू निरस, गंगाखेडमध्ये अगदी सर्वांची सेवा करणारे असे आपले डॉक्टर गरोडे, तसंच गोविंद यादव, तालुका अध्यक्ष काँग्रेस API सिंगनवार, देवीदासजी भोसले, अशोकजी राठोड, उद्धवजी चोरगडे, आपल्या समाजकारणामध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या अशा आमच्या मंजुताई द्रडा, तसेच डॉक्टर रोहिणी देशमुख आणि उपस्थित सर्व माझ्या माता बहिणींनो, खरं पाहिलं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे, श्यामसुंदर निरस हे शिक्षक आहेत, सन्मानित शिक्षक आहेत आणि खूप चांगलं त्यांचं इतकं चांगलं काम आहे त्यांचं फाउंडेशनच्या वतीने आपत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाची जे दिवाळी साजरी करत आहेत ते खूप म्हणजे त्यांचं काम जर बघितलं आपण खूप चांगलं काम आहे। माझ्या हातून मला वाटते स्मशानभूमीचं, पडेगावची स्मशानभूमी तिथे आम्ही बऱ्याचपैकी झाडं वगैरे लावले होते, शाळेचंही तिथं मला वाटते बऱ्याच ठिकाणी माझ्या हातूनच केलं होतं आणि मी त्यांच्या कार्यक्रमाला कधीही मना करत नाही। त्यांनी मला कार्यक्रमाला जर बोलवलं तर अगदी मी म्हणजे एकदम उत्साहित होऊन मी त्यांच्या कार्यक्रमाला जातो, कारण त्यांचं कार्यक्रम जे असतो तो कार्यक्रम खरंच लोकहिताचा कार्यक्रम असतो, गोरगरिबांचा कार्यक्रम असतो आणि आज तर हा कार्यक्रम इतका चांगला कार्यक्रम आहे की सर्व शेतकरी, आत्महत्या शेतकरी, त्याच्यानंतर त्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत, असे बरेचसे आपण इतर महिला बघितल्या, सर्व आमच्या इथं माता बहिणी आहेत आमच्या इथं, तर त्यांचीही दिवाळी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी असं एकंदरीत स्वराज्य केलं, त्याबद्दल खरंच त्यांचं मी कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि असाच कार्यक्रम ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे फाउंडेशनच्या वतीनं खूप चांगले कार्यक्रम घेत असतात आणि एक जवान नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे आणि एक चांगलं काम आहे। पुढील जीवनामध्ये त्यांनी असंच सेवा करावी या फाउंडेशनच्या वतीने, असेच लोकांचे गोरगरिबांचं निश्चित ज्यांना जे काय मदतीचा हात देता येईल ते निश्चित देता यावा आणि निश्चित मी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहीन। मी त्यांना जेव्हा केव्हा कसली कुठली मदत लागली ती निश्चित मी मदत करेन, एवढा मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी शब्द देतो आणि आपली अशीच दिवाळी गोड व्हावी याचाही आपल्याला एकदम शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना आज पाडवा आहे, काल दिवाळी झाली, दिवाळी आणि पाडव्याच्या आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं आणि असा वेगळ्या एकदम सुंदर कार्यक्रमामध्ये माझ्या हातून एक किटाचं वाटप केलं आणि मला एक नाही तर मला वाटतं 3 ते 4 बहिणी मला ओवाळलं। पण मी आज स्वतःला या कार्यक्रमामध्ये मी भाग्यशाली समजतो की इतक्या बहिणीसमोर मला यायला संधी आमच्या सरांनी दिली, श्यामसुंदरने दिली, त्याबद्दलही श्यामसुंदरचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून त्यांचं आभार मानतो आणि मला इथं बोलवून आधीचा सत्कार त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मला पुढे जायचं असल्यामुळे पुढे आणखीन कार्यक्रम आहेत, असेच कार्यक्रम काही पुढे आहेत, त्यामुळे पुढील मला कार्यक्रमात जायचं असल्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून क्षमा मागतो आणि पुढील मला जातो। धन्यवाद। हॅपी दिवाळी सर्वांना। धन्यवाद साहेब। 5 मुस्लिम भगिनी आलेल्या आहेत, त्यांना
च्या हस्ते किटचं वाटप करण्यात येणार आहे. मी साहेबांना विनंती करतो की मुस्लिम भगिनींना विनंती करतो आपण विचार मंचाकडे यावं. इथे स्थापू समानता पोलादी एकता नाही भनी कोणी ते नाही चाकर धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर. या भारतात बळा आपल्या सर्वांच्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीनं पार पडत आहे. या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपली आई बहीण अतिशय आपल्याला प्रिय आहे आणि सुरेश भट एका ठिकाणी आपल्या आईवरती लिहित असताना म्हणतात, गे माय भो तुझे मी फेडीन पांग सारे शब्दात सोड माझ्या आता अळूच पाना आता अळूच पाना. आई तुझी असे मी गाईन रोज गाणी आई तुझी असी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी गेली भिजून वाणी. असं आईचं बहिणीचं महिलेचं महत्त्व पटवून देणारे माननीय सुरेश भट यांची ही कविता आज आपल्या समोर हुबेहूब दिसते आहे. या आपल्या आईला बहिणीला ताईला हा मान हा अतिशय आनंदाचा क्षण आपण इथं साजरा केलेला आहे. यांचा सत्कार डॉक्टर के.पी. गारोळे साहेब आणि सर्व डॉक्टर असोसिएशन यांना विनंती करतो की वक्ते सुभाषरावजी ढगे सर यांचा सुभाषरावजी ढगे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर गंगाखेडचे पत्रकार संघ माननीय अनवरबाई लिंबेकर तसेच अंकुशजी कांबळे सर या सर्व पत्रकार बंधूंना शिवाजीराव शिंगणवार साहेब यांचा सत्कार करावा.
योग्य पत्नी रोहिणीताई देशमुख यांचा सत्कार मी सौमित्राताई निरस यांना विनंती करतो की आपण रोहिणीताई देशमुख यांचा या तळेगाव नगरीच्या महिला रोहिणीताई देशमुख यांचा सत्कार करत आहेत। यानंतर आपण हा सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम संपणार आहोत। मी पुनश्च एकदा विचार मंचावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अतिथीगण, सगळे तरुण माता भगिनी, शेतकरी वारकरी, सर्व मित्र परिवार होत आणि हा विचार इथून काहीतरी घेऊन जाणार आहोत, तो विचार देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे वक्ते, महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते, आपल्या सर्वांचे परिचित कस करायचं थोडासा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा बदल करतो, डगे सरांचे माफी मागतो। तत्पूर्वी आपल्या सर्वांची तत्परतेने सेवा करणारे आपल्या गंगाखेड नगरीचे प्रसिद्ध डॉक्टर, आपल्या सर्वांच्या परिचयाचे माननीय डॉक्टर गारोळे साहेब यांना विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करावं। माननीय डॉक्टर गारोळे साहेब। तुळजाभवानी, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, रमाई, श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुरुवातीला मी विनम्र अभिवादन करतो आणि सन्माननीय व्यासपीठावर असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांचा आज वाढदिवस आहे, आपले सर्वांचे लाडके ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ, परभणी आयसीयूचे सर्व डॉक्टर सूर्यकांत देशमुख, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकासरत्न कार्यसम्राट आमदार गंगाखेड नगरीचे आमदार, त्यांना गडबड असल्यामुळे सर गेले, माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे, आमचे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुभाषरावजी ढगे साहेब, विशेष कार्य अधिकारी नानासाहेब कदम साहेब, API शिवाजीराव शिंगमवाड, माझे मित्र गोविंदराव यादव साहेब, आदरणीय मंजुषाताई दरडा, अर्जुनराव गव्हाणे, माननीय रामप्रभू निरस, नारायणराव निरस, आमच्या ताई रोहिणीताई देशमुख मॅडम, पत्रकार बंधू अनवर शेख, सवंगडी कट्ट्याचे प्रमुख रमेशराव औसेकर आणि त्यांचे सर्वजण, संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचे सर्वजण व श्री श्यामसुंदर नारायणराव निरस अध्यक्ष, देवीदास शिवाजीराव भोसले आणि सर्वजण, माता भगिनी आणि आपण सर्वजण, आज देऊ बळ जरगत आज आपण इथे जमलेलो आहोत। आज दोन मोठे योग आहेत। आज एक तर भाऊबीज आहे, दिवाळीचा सण आपला चालू आहे, भाऊबीज आहे। आत्ताच बहिणींनी भावाला ओवाळलं आहे आणि भावानी सुद्धा ओवाळणी भेट दिलेली आहे। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर सूर्यकांत देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आपण सर्व लोकांना माहीत आहे, पूर्ण भारतभर आसमानी संकट कोसळलेलं आहे। पाऊसच पाऊस, सगळीकडे पूरच पूर, सगळे भारत देश आपला पूरग्रस्त झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधव
अनेक अडचणीमध्ये आल्या आणि काही लोकांचे गुरंढोरं हे सगळे ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो हे असे वाहून गेले. पुरामध्ये बऱ्याच गोष्टी संसार उपयोगी गोष्टी वाहून गेल्या. आज या कार्यक्रमामध्ये बऱ्याच निराधार महिला आहेत, विधवा महिला आहेत, काही लोकांनी आत्महत्या केल्या, त्यांचे घरं इथं उपस्थित आहेत. या सगळ्यांना जगण्याचं बळ देण्याचं काम एक संकल्पना ही संकल्प स्वराज उभारणी फाउंडेशन व परभणी ऐशी या संयुक्त उद्यमाने आज देण्याचं काम केलेलं आहे. हे खरंच कौतुकासाठी पात्र आहे, कौतुकास्पद आहे. कारण आज आपण पाहतो आज धावपिढीचं युग आहे. बरेच भाऊ वेळेअभावी दूर गावी गेलेले असतात, राहतात. त्यांना बहिणींची हुरहुर लागते. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने ओवाळलं नाही तर करमत नाही माणसाला. पाठीमागे एक कविता आहे. काल एक भाऊ मनातल्या मनात विचार करतो, उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील. आज इथे या सगळ्या भावांना या बहिणींनी ओवाळलेलं आहे. या सगळ्यांचं मी माझ्या वतीनं कौतुक करतो आणि यांना हे जगण्याचं बळ जे दिलंय आपण सगळ्यांनी यांचं सुद्धा मी कौतुक करतो. आमचे डॉक्टर सूर्यकांतराव देशमुख हे परभणी आयसीचे डायरेक्टर आहेत. या माध्यमातून हे निव्वळ म्हणजे डॉक्टरी पेशामध्ये आरोग्य सेवा तर देतात, याबरोबरच ह्या समाजसेवा ज्या आहेत यामध्येही कुठे पाठीमागं राहत नाहीत. याच्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये कितीही गंभीर आजार असेल, कुठलाही आजार असेल, ॲक्सिडेंट असेल, इमर्जन्सी असेल, अटॅक असेल, कुठले स्नेक म्हणजे विंचू चावलेले, साप चावलेले, कुठलेही पेशंट जेवढे काही म्हणजे इमर्जन्सी पेशंट आहे की त्याला इलाज नाही केला तर 100% पेशंट दगावणार आहे. अशा प्रकारचे इलाज एक सेवाधर्म स्वतःच्या अंगी बाळगून सर करत आलेले आहेत. एखाद्या पेशंटचं बिल झालेलं आहे, पेशंटची परिस्थिती पाहून सरांनी बिल भरपूर कमी केलेलं आहे. यासोबतच सरांनी आपल्याला माहीत आहे आपल्या समाजासाठी आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये अनेक रक्तदान शिबिरे, अनेक आरोग्य शिबिरे व मोफत औषध उपचार केलेले आहेत. सोबत पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी सरांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये आत्ता आपल्यासमोर श्यामसुंदर निरस यांनी सांगितलेलं आहे की वृक्षारोपण आहे. असे अनेक गावामध्ये सरांनी वृक्षारोपण केलेलं आहे. आणि कालच परभणी शहरामध्ये सुद्धा कालच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सरांनी बसस्टँड एरियामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने सरांनी बऱ्याच गावामध्ये पाणी फाउंडेशनची योजना अंमलात आणलेली आहे. आपल्या बाजूलाच धारखेड गाव आहे, आजूबाजूच्या गावाच्या परिसरामध्ये ज्या महिला निराधार आहेत त्या गावामध्ये सरांनी एक व्यवसाय म्हणून निराधार महिलांना एक पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल किंवा अशा काही बरेच संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांना संसारामध्ये मदत केलेली आहे. सरांचं मन खूप मोठं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण यातून काय शिकायला पाहिजे की आपण दिवाळी करतोय तर आपल्या सोबत सगळ्यांनी आनंदाने दिवाळी केली पाहिजे असं देशमुख सरांचं एक मत आहे. आणि ही आपल्यासाठी दिलेली प्रेरणा आहे. सगळ्यांना ही जी आहे ते एकमेकाच्या सुख आणि दुःखामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि तुम्ही सुखी तर आम्ही सुखी या उक्तीप्रमाणे आज सरांनी हे केलेलं योगदान हे खरंच सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेलं एक मोठं
आपल्यासाठी दिलेला आपल्याला देशमुख साहेबाच्या रूपाने आपल्यासाठी एक मोठं भाग्य समजायला हरकत नाही. तर मी आपल्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं देशमुख साहेबाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. एवढं बोलून मी माझ्या 2 भाषेत संपवतो. धन्यवाद सर. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याचे घेता घेता एक दिवस हात घ्यावे, असा हा देण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे, असा विचार माननीय डॉक्टर के.पी. गारोळे साहेब यांनी मांडलेला आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते विश्वासरावजी ढगे सर यांना विनंती करतो की आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करावं. माननीय सुभाषरावजी ढगे सर. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्या मातेनं शिक्षण तुमच्या माझ्या घरापर्यंत आणलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्या मातेनं तुम्हाला आम्हाला ईश्वररत्न दिला त्या रमाई, या सर्व मातांच्या चरणी, ज्या ज्या मातांनी आपल्या या राष्ट्रासाठी आपले पुत्र दिले त्या मातांच्या चरणी नतमस्तक होतो. संकल्प उभारणीचा नवी दिशा नवी आशा हा संकल्प मनामध्ये घेऊन उभा राहिलेलं संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन आणि परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध परभणी आयशो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊबीजीच्या निमित्ताने देऊ बळ जगण्याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि माणसातला देव, प्रत्यक्ष देव आम्ही पाहिला नाही पण जो जीव वाचवतो त्याला देव म्हणतात, म्हणून डॉक्टर सूर्यकांतजी देशमुख साहेब यांनाच आम्ही देवरूपाने पाहतो. त्यांच्या अर्धांगिनी रोहिणीताई देशमुख मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, शेतकऱ्याचा मुलगा परंतु एका मंत्रालयाचा मंत्र्यांसोबत राहून कारभार सांभाळतात ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेबजी कदम साहेब, मंचावर उपस्थित दुसरे शेतकऱ्याचं पुत्र परंतु एका नगरपालिकेचा कारभार पाहतात ते माझ्या गावचं भूषण अर्जुनरावजी घवाने, मंचावर उपस्थित या कार्यक्रमासाठी पेळगाव नगरीचे सुप्रसिद्ध सन्माननीय रामभाऊजी निरस, ज्यांच्या आशीर्वादानं श्याम एवढं काम करतो ते त्यांचे वडील आदरणीय आमचे दादा, परभणी जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात ज्यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून निर्माण झालेली आहे त्या आमच्या मार्गदर्शिका मंजुषाताई दर्डा. आम्ही आजपर्यंत औरंगाबादच्या दर्डा यांचं नाव ऐकलं होतं पण गंगाखेडमध्ये एवढा मोठा दर्डा या विचाराचा या ठिकाणी तुम्ही भगिनीच्या रूपाने आमच्याकडे आहात ताई. मंचाच्या समोर बसलेले सगळे आपण श्याम निरस यांना मदत करणारे आमचे चौरे सर असतील, नावेकर जे असतील, कलिंदर सर असतील, औशेकर असतील, घवाने सर असतील, सगळी टीम, आमचे अकनगिरे सर, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो. आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या आया बहिणींनो, माझं काम कसं झालं अकनगिरे सर सांगू का? लग्न जमतं, तारीख निघते, नवरीला हळद लागते आणि त्या नवरदेवाच्या मनात काय येतं किती जाते पळून. हळदीची नवरी तशी ठेवू नये म्हणून मग शोधला जातो एक नवरदेव आणि त्याला आणून उभा केलं जातं भोवल्यावर. तसा आजच्या कार्यक्रमाचा मी नवरदेव आहे. परंतु या बहिणींचा या ठिकाणी विचार घेण्यासाठी, कारण मी वक्ता नाही आहे, मी संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचा कार्यकर्ता आहे. श्याम माझा विद्यार्थी आहे, मी त्याचा गुरु आहे,
पण गुरु एका शिष्याचा कार्यकर्ता असू शकतो हे महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण आहे, ते म्हणजे या ठिकाणी संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन. मग श्यामचा आदेश आला, पण श्यामच्या डोक्यात चौरे सरनं घातलं आणि मग मला उभा टाकावं लागलं वक्ता म्हणून. वक्त्याला काही वेळेची गरज नसते, वक्त्याला विचाराची गरज नसते, वक्त्याला फक्त विषय ध्यानात यावा लागतो, तो वक्ता बोलू शकतो, त्याला खरा वक्ता म्हणत असतात. मी तर म्हटलं होतं आमदार साहेबापासून नानासाहेबांसारखे माणसं इथं आहेत आणि तो माझ्यासारख्या मास्तराला कशाला स्टेजवर बसवाला. परंतु त्याचा आग्रह होता की आपण वक्ता ठेवलेला आहे, वक्ता उभा टाकला गेला पाहिजे आणि म्हणून श्यामचा आग्रह खातर या ठिकाणी मी वक्ता म्हणून बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. खरं पाहिलं तर श्यामचं आडनाव निरस आहे, परंतु त्याच्या जीवनात एवढा रस आहे की त्याचा आडनाव निरस होऊच शकत नाही. सर्वांच्या जीवनात रस भरणारा व्यक्ती म्हणजे श्याम आहे. ती इतका बालिश आहे, इतका सोजळ आहे की पाहायचंच काम नाही. किती रागावलं एखाद्या वेळेस तरी तशीच मान खाली घालतो. तुम्हाला कितीदा तरी अनुभव नानासाहेब आला असेल कदम साहेब, पण काम मात्र सोडत नाही. आणि एकदा तुमच्या मागं तुमचं शर्ट धरलं तर ते काम संपेपर्यंत शांत बसत नाही. आणि त्यात पुन्हा सूर्यकांतराव देशमुख सरांसारखे माणसं त्याला भेटले की ते घराकडे पाहणारच नाही, सगळं समाजाचं पाहणार आणि समाजापर्यंत ते नेऊन पोहोचिती करण्याचं काम करणार. संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच याच्यातून उभा टाकलेला आहे. संकल्प अशासाठी केलेला आहे की स्वतःच्या घरासाठी नाही तर ज्यांची घरातली चूल विझण्याची वेळ आलेली आहे ती विजू न देता ती पेटती राहिली गेली पाहिजे आणि त्या घरात ज्ञानाचा दिवस, त्या घरात समृद्धीचा प्रकाश उभा राहिला गेला पाहिजे. आणि त्या निराधार भगिनीच्या पाठीमागे उभा राहून एक आधाराचा हात भाऊ म्हणून उभा टाकण्यासाठी संकल्प उभारणी फाउंडेशन उभा टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या कालखंडामध्ये रस्त्यानं झालेला अपघात पाहून कोणाचं मन हलवत नाही, उलट त्या अपघाताची या ठिकाणी शूटिंग काढून फेसबुकवर टाकणारे माणसं भेटतात. ज्या ठिकाणी भर रस्त्यामध्ये चाकूनी या ठिकाणी वार करून रक्त थारोळ्यात माणसं फेकले जातात, ज्या ठिकाणी शेतकरी गळफास घेऊन मरतोय तिथं शासनाच्या डोळ्यात पाणी येत नाही, असं असंवेदनशील समाजामध्ये वावरणं सुरू असताना, कुठेही सामाजिक भावना जिवंत नसताना त्या ठिकाणी एखाद्या वाळवंटामध्ये कुठेतरी हिरवी पालवी उभा राहावी आणि त्या वाळवंटाच्या मनामध्ये लोकांच्या यावं की इथं कुठंतरी आता पाऊस पडून नवी पालवी फुलणार आहे आणि नवा विचार उभा राहणार आहे. तो नवा विचार म्हणजे संकल्प उभारणी फाउंडेशनच्या रूपानं या परभणी जिल्ह्यामध्ये उभा राहिल्याचं मला सार्थ अभिमानानं सांगावं असं वाटतं. श्यामने सांगितलं की आम्ही 5,000 महिलांना या ठिकाणी मदत केली. 5,000 महिलांना मदत करणारे दातृत्वाचे हात आम्हाला शोधावे लागले. या समाजामध्ये आजही दातृत्व देणारे माणसं आहेत, पण दातृत्व दिल्यानंतर ते दातृत्वाची मदत तिथपर्यंत पोहोचती का नाही हा विश्वास ठेवणारे संस्था कमी आहेत. परंतु ती विश्वास देणारी संस्था संकल्प उभारणी फाउंडेशनच्या रूपाने परभणीमध्ये उभा टाकल्याची आम्हाला पाहायला मिळते आणि ती या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या कार्यातून आणि कर्तृत्वातून उभा राहते. दिवाळी साजरी आपण करतोय आज. कालच एक मी फेसबुकला सहज पोस्ट वाचली. त्या फेसबुकला पोस्ट होती 5,000चे फटाके या ठिकाणी वाजवण्यापेक्षा साहेब 30 रुपयाचे फुलं विकत किलोनं घ्या, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी घरामध्ये त्याच्या लेकराला एखादी फटाकी वाजवण्यासाठी पैसा जाईल. दुर्दैवाने हे आम्हाला पाहायला मिळत नाही. काल परभणीच्या शहरातल्या आजूबाजूच्या रस्त्याने आम्ही पाहिलं की ज्या दिवशी पाडवा संपला, लक्ष्मण पूजन संपलं, त्याच्या रात्री काल येत असताना आम्हाला आजूबाजूने फुलांचे ढिगारे दिसले. फुलांचे ढिगारे रस्त्यामध्ये टाकून घेणारा या ठिकाणी शेतकरी घरी निघून गेला. आम्हाला पुन्हा एकदा कोणाला तरी भास्कर चंदनशी व्हावं लागेल आणि लाल चिखल नावाच्या कथेच्या रूपातून हे पिवळा ज्या ठिकाणी फुलं आमच्या रस्त्यावर पडले त्याला हृदयाला लावून त्या शेतकऱ्याला मदत करणारे पोरं इथं उभा टाकले गेले पाहिजे. म्हणून मला आनंद वाटतो नानासाहेब तुमचा की तुमच्यासारखे मुलं शेतकऱ्याचे जेव्हा मंत्रालयात एखाद्या मंत्र्याची या ठिकाणी OSD होतात तेव्हा तुम्हाला निश्चितच शेतकऱ्याच्या वेदना कळतात. आणि म्हणून तुमच्या पुढे आलेले जेव्हा काही विचार असतील, जेव्हा काही या ठिकाणी GR असतील, जेव्हा काही मसुदा असेल, तेव्हा निश्चितच तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून काम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या लेकरांना तिथपर्यंत पोहोचावं लागेल. मंत्र्यांसोबत या ठिकाणी काम करून मंत्रालयातले अधिकारी व्हावं लागेल आणि त्या अधिकाऱ्यांच्या सहीचा वापर करून शेतकऱ्यांच्या मुखामध्ये
आपल्याला गोड घास टाकावा लागेल. आजची दिवाळी आम्ही सांगितलं की 2 व्यक्तींच्या बाबतीत कृतज्ञता साजरी करा. एक म्हणजे जो जगवतो तो शेतकरी आणि दुसरा म्हणतो जे आपल्याला सांभाळतो तो सैनिक. या दोघांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आपली दिवाळी साजरी केली काय पाहिजे. मागचा 2 महिना आपण पाहिला शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली होती. शेतकऱ्याच्या या ठिकाणी शेतामध्ये नव्हे तर घरामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं होतं. नानासाहेबजी आपण पाहिलं की मी नांदेडला सध्या राहायला गेलोय. नांदेड पासून 50 किलोमीटरवर आमचे अर्जुन गव्हाणे तिथं काम करतात. ज्या बांधवानं एका म्हशीपासून व्यवसाय सुरू केला होता, 60 म्हशी या ठिकाणी दावणीला बांधल्या होत्या, स्वतः कष्टानं उभा केलेला गोटा होता. अरे 60ला 60 म्हशी जाग्यावर या ठिकाणी त्या पुरामध्ये जिरल्या. असा शेतकरी क्षणात उद्ध्वस्त होणार आसमानी संकट आपल्यावरती येतंय. परंतु कुठंतरी सुलतानी संकटांनी हे दूर केलं गेलं पाहिजे, ही जाणीव या ठिकाणी पेली पाहिजे. याच्यासाठी शेतकऱ्यांचे पोरं शासन आणि प्रशासनात असले गेले पाहिजे, ज्यांना शेतकऱ्याच्या वेदना कळतील. आणि मग शेतकऱ्याच्या वेदना म्हणजे कोणाच्या वेदना आहेत ते इथं बसलेल्या माझ्या आया बहिणींच्या वेदना आहेत. मी कालच या ठिकाणी एक बातमी वाचली. कोणीतरी म्हणलं की आम्ही विडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणणार नाहीत. पण माझ्या माईनं हा इतिहास जिवंत ठेवलाय. आम्हाला माहित नाही कोणत्या कालखंडामध्ये बळीराजा पाताळात गेला. आम्हाला हेही माहित नाही आम्ही काही क्षणापुरतं समजू की तो का गेला. परंतु बळीराजा म्हणजे शेतकरी एवढा मात्र आम्हाला माहिती आहे. आणि बळीराजा या ठिकाणी पाताळात गेल्यानंतर तो पुन्हा वर आला नाही. काही कालखंडापुरता छत्रपती शिवरायांच्या रूपाने तो वर आल्याचा मंजुषातही आपल्याला दिसतो. परंतु नंतर मात्र तो वर आल्याचा पाहायला मिळत नाही. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एकाही शेतकऱ्यानं कर्जबाजाराला कंटाळून किंवा नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं उदाहरण आम्हाला इतिहासामध्ये सापडत नाही. पण दुर्दैवानं राजेशाही गेल्यानंतर या देशात लोकशाही आली आणि या लोकशाहीचा 75 वर्षाचा अमृत महोत्सव वर्ष आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून केला. परंतु त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पांढरा कपाळ या ठिकाणी नशिबी आल्यानंतर ती माझी माय माऊली मात्र हटत नाही. ती माझी माय माऊली मात्र या ठिकाणी बाजूला जात नाही. देशमुख साहेब, एका तरी शेतकरी महिलेनं आत्महत्या केल्याचं उदाहरण सांगा मला, एका तरी महाराष्ट्रामध्ये. अहो, नवऱ्याला कर्ज झालेलं असतं. कर्ज झाल्यानंतर नवरा हैराण होतो, बेचैन होतो. समाजातल्या सामाजिक प्रतिष्ठेला, खोट्या सामाजिक प्रतिष्ठेला आपण भेटतो. आणि आत्महत्या केल्यानंतर अख्खा संसाराचा डोंगर त्या माय माऊलीच्या डोक्यावर ठेवतो. ती माय माऊली काबाड कष्ट करते, अहोरात्र मेहनत करते आणि पोटाशी असणाऱ्या त्या 2-3 बाळांना जगवते, हिमतीनं जगवते. म्हणून मला पुरुषाचा पुरुषार्थ वाटत नाही, मला त्या स्त्रियांचा पुरुषार्थ वाटतो ज्या पती गेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या कुटुंबाला सांभाळतात. म्हणून त्यांचा कृतज्ञता सोहळा या आम्ही संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या माध्यमातून सांभाळला गेला पाहिजे. अर्जुन सर, तुम्ही आमच्याकडे अधिकच्या चळवळीमध्ये या परभणी जिल्ह्यात नाहीत, तुम्ही तिकडं. एक तुम्हाला असं उदाहरण देतो मी. मला वाटतं नागरे काहीतरी आडनाव होतं, जिंतूरमध्ये आपण गेलो होतो. श्याम कातकडे का नागरे काहीतरी आडनाव होतं. आणि ओढ्याला पूर आला होता. शेतकरी 27-28 वर्षाचा या ठिकाणी मुलगा होता. कारभारी सर बैल शेताला घेऊन गेला होता. पावसाने ओढा भरलेला होता. बैल घरला न्यायचे म्हणून त्यानं बैल हाकायला सुरू केले. बैल ओढ्यामध्ये घातले. ओढ्यातल्या बैलात गेल्यानंतर एका बैलाच्या शेपटाला त्यांनी धरून पलीकडे जाण्याचं या ठिकाणी पाहिलं. विचार करा, ती माय माऊली, पोटाला 3 लेकरं होते. 2 लेकरं या ठिकाणी पोटी होते. ताई, 1 लेकरू पोटात होतं. ती माय माऊली नवऱ्याची वाट पाहत असेल, परंतु नवरा वापस गेला नाही. बैलाने लात मारली, पाण्यामध्ये वाहत गेला. 2 दिवसांनी प्रेत सापडलं. संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनला कळाल्यानंतर आम्ही 1 वर्षानंतर तिथं भाऊबीज साजरी करायला जाऊन शिलाई मशीन या ठिकाणी देऊन त्या भगिनीच्या मागे राहिलो. आम्ही फार मोठं काही काम केलं नाही, पण तिला आधार देऊ शकलो की बहिणी तुझ्या मागे आहे. पण मला ह्याच्यासाठी कौतुक सांगायचं नाही, मी वेदना ह्याच्यासाठी सांगतोय. त्या माय माऊलीच्या आम्ही घरी गेल्यानंतर ते जे 1 वर्षाचं लेकरू होतं ना, बाप गेल्यानंतर पोटामध्ये होतं, त्या लेकराकडे पाहून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काय दुर्भाग्य त्या लेकराचं होतं. काय आमच्या शेतकऱ्यांच्याच नशिबी दुर्दशा यावी की शेतातला बैल सुद्धा घरी आणेपर्यंत आम्ही सुरक्षित नाहीत आणि त्याला विमा कवच सुद्धा नाही. विमानातून मेल्यानंतर जर कोटी रुपये भेटत असतील साहेब, तर आमचा शेतकरी विमानासारख्या त्या बैलाच्या लाथेतूनच गेला होता. त्याच्यासाठी काय 1 कोटी भेटू शकत नाहीत आमचे लेकरं उभा करण्यासाठी. काय एवढी दुर्दशा. पण ती माय माऊली 1 कोटीकडे पाहत नाही.
त्या अपेक्षेनं पाहत नाही, शासनाची मदतीकडे सुद्धा पाहत नाही, पण माझ्या पदरी जे पडले त्याला मी खेटेन या अपेक्षेनं ती 3 लेकरं जगवत होती, ती लेकरं उभा करत होती. संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनची सुरुवात एका शेतकरी कुटुंबापासून झाली. उक्कलगाव नावाचं गाव मानवत तालुक्यामध्ये आहे. त्या उक्कलगाव तालुक्यामध्ये मानवतला श्याम आश्रमशाळेवर होता. एक तिथं आमचे भिशे सर उक्कलगावला होते आणि उक्कलगावच्या भिशे सरने श्यामला सांगितलं, श्याम अशाला असं एक कुटुंब आहे जिच्या पोटी 3 मुली आहेत, सासू आहे आणि नवऱ्याने आत्महत्या केलेली आहे. देशमुख साहेब आम्ही त्या ठिकाणी गेलो, पाहिलं, पिठाची गिरणी घेतली आणि गेल्यानंतर कच दिशा डोळ्यात पाणी आलं. मी श्यामला एकच शब्द त्यावेळेस म्हणला होता की श्याम, त्या बहिणीचं घर होतं बाजूला असणाऱ्या शेजाऱ्याची भिंत, त्या भिंतीला 3 बाजूनी कूड होता. ही सत्य घटना सांगतोय, खोटी नाही आहे. त्या पुलावरती या ठिकाणी पत्र होते, पत्रसुद्धा गळके होते आणि 4 डबके या ठिकाणी डबडे होते घरामध्ये. 5वं भांडं सुद्धा नव्हतं. नामदेवराव, ही व्यथा तुम्हाला वाटण खोटी असेल, कारण अलीकडल्या काळात ही कोणाला खरी वाटत नाही. मी श्यामला म्हणलं, श्याम गिरणी देऊन भागणार नाही. अरे उद्या जोराचा पाऊस आला तर ही बाय बावली कुठं राहिली आले लेकरांना घेऊन. आणि श्यामनं कृषीभूषण कांतराव काका झरीकरांच्या कानावर घातलं आणि त्यांनी शब्द दिला, डॉक्टर वाघमारे साहेबांच्या आणि त्यांच्या माध्यमातून पुढच्या शिवजयंतीला 1 वर्षात त्या माय माऊलीला छताच्या घराच्या चाब्या संकल्प उभारणीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या. हे संकल्प उभारणी फाउंडेशन ज्याला कोणी नाही, जिथं बहिणीला भाऊ नाही, तिथं ठामपणे उभा राहणारं संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन आहे. हे सांगायला मला सार्थ अभिमान या निमित्ताने वाटतो. आणि म्हणून माझ्या आया बहिणींनो, तुम्हाला कितीही मोठी अडचण येऊ द्या, संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या एका सदस्याला तुम्ही फोन करा. खंबीरपणे या ठिकाणी संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण या दृष्टिकोनातून या दिवाळीला हा संकल्प केला गेला पाहिजे. आमचे महाराष्ट्र केसरी कीर्तनकार हरिभक्त परायण या मराठवाड्याचं भूषण असणाऱ्या मारुतराव महाराजांच्या गादीचे वंशज तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर महाराजांचं मनपूर्वक स्वागत आणि मी अभिनंदन करतो. दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमाला बोलवल्यानंतर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, परंतु त्या संतांना हे सुद्धा अभंग माहिती आहे, बुडती हे जन न देखावे डोळा म्हणूनही वाटे कळवळा, म्हणून ते उपस्थित राहत असतात. मी मनपूर्वक महाराजांचं स्वागत करतो. आया बहिणींना विनंती करतो, मी अधिकचं बोलणार नाही, महाराज आशीर्वादपर या ठिकाणी बोलणार आहेत. श्याम, महाराजांचं स्वागत करून घ्या. नाही काय एक फोटो घे बेटा. की महाराज आल्यानंतर सध्याचं प्रबोधन सध्या वसा आणि वारसा वारकरी संप्रदायानं सुरू केलेला आहे. तेव्हा कोणालाच क्यू येत नव्हते, परंतु छत्रपती शिवाजी तुकाराम महाराज होते. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणूनही वाटे न लावता, हे तेवढंच सत्य आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. आणि म्हणून माझ्या आया बहिणींनो, तुम्हाला जेव्हा काही संकट येईल तेव्हा तुम्ही संकल्प उभारणीच्या पाठीमागे राहा, फाउंडेशनच्या संपर्कात राहा. तुमचं संकट दूर करण्याचं काम संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन करेल. नावेकर सर, मी तुम्हाला विनंती करतो मनोजराव, की तुम्ही आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इथे एक फाउंडेशनची शाखा ओपन करा आणि चांगल्या पद्धतीने विधायक स्वरूपाने कामं करा. मी 1-2 तुम्हाला बोलत असताना उदाहरणं दिले. देशमुख सरांसारखे या ठिकाणी आपल्याला हातपाठीशी असताना, प्रशासनातले नानासाहेब कदम साहेबांसारखं मार्गदर्शन असताना आणि महाराजांसारखे माणसं आपल्या पाठीशी खंबीरपणे असताना
आपल्या संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचं काम कोणीच थांबू शकत नाही आणि थांबणारही नाही. आमदार साहेबांसारख्याचा राज आश्रय जर मिळाला तर नक्कीच हे फाउंडेशन चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि या समाजातल्या वंचित घटकासाठी नक्कीच त्यांच्या डोळ्यामध्ये नवचैतन्य आणल्याशिवाय राहणार नाही. या समाजातली गरिबी दारिद्र्य हे संपवणं दिवाळीच्या या ठिकाणी त्या प्रकाशाचं आणि दिव्याचं उद्दिष्ट आहे. कारण का आता दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी येते. अमावस्या ही अंधाराचं प्रतीक आहे, पण त्याच अंधाराला संपवण्याचं काम ती एक पंथी करत असते आणि म्हणून ती पंथी पेटवल्यानंतर आजूबाजूला प्रकाश पडतो. म्हणून इथल्या शेतकऱ्यांच्या आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या विधवा बहिणींच्या घरामध्ये आपल्याला ज्ञानाचा प्रकाश, तेजाचा प्रकाश, समृद्धीचा प्रकाश न्यायचा आहे आणि तो नेण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. समाजाप्रती या ठिकाणी आपण कृतज्ञता राहिलं गेलं पाहिजे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की समाजाची वाट जर कोण लावील याची भीती मला शिकलेल्या लोकांकडून आहे. कारण की आता शिकलेल्या लोकांचे पाय जर गावाकडे नाही वळले तर त्या या ठिकाणी नक्कीच गावाची आणि त्या लोकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. नानासाहेब तुमच्यासारखे माणसं या ठिकाणी प्रशासनात असल्यानंतर नक्कीच पाय पाठीशी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. गावागावामध्ये असे तरुण आपल्याला या विचाराचे उभा करावे लागतील की जे संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचे कार्यकर्ते म्हणून काम करतील. इथं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव किंवा कुठलंही पद महत्त्वाचं नाही. इथं संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचा कार्यकर्ता हे पद सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन हे दातृत्व माणसांचं आणि ज्यांना गरज आहे अशा माणसाचा दुवा किंवा सेतू म्हणून काम करतं, उभा राहतं. आणि म्हणून समाजाप्रती काही देणं लागतं. इंदा करंदीकर एका ठिकाणी म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याच्या हातात हात घ्यावे. आणि देणाऱ्याची प्रवृत्ती समाजामध्ये वाढली गेली पाहिजे. या जाणीवेनं हे काम मागच्या 10 वर्षापासून सुरू झालेलं आहे. हे संकल्प आम्ही केलेला आहे, तो तडीस नेण्याचं काम संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन नेहमी या निमित्ताने करेल ही मला आशावाद वाटतो. आणि म्हणून ज्या ज्या भगिनीवर असं संकट येईल त्यांच्या पाठीशी आपण राहूया. पण मला वाटतं असं संकट न येण्यासाठीच काही पायाभूत या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला कलिंदर सर राबवावा लागेल, चौरे सर असा राबवावा लागेल की शेतकऱ्यांची आत्महत्याच होणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आज शेतकरी संपत चाललेला आहे. महाराज आपण तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करता, पण आज अशी अवस्था आहे आपली की आम्ही आत्ता गावाकडे दिवाळीचे 2 दिवस होतो. कदम साहेब माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. कारण की आता अशी अवस्था आहे की सोयाबीन नुसतं गोळा केलंय पण त्या सोयाबीनला काडीशिवाय दुसरं काही नाही. त्या काडीसाठी तो माणूस 2000चं चवाळ आणतोय. तुमची मदत आमच्यापर्यंत किती आली मला माहीत नाही, पण त्याला जर चवाळ झाकायला 2000 रुपये लागत असतील तर त्याला पेरायला किती लागतात याचा विचार आपण केला गेला पाहिजे. आणि पेरलेलं घरात आणायला किती आलं पाहिजे याचा विचार. बेदरे साहेब तुम्ही हसू नका. एका मंत्र्यांच्या तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये काम करतात. शेतकऱ्यांच्या वंदनमधल्या शेतकऱ्याच्या वेदना तुम्ही सुद्धा मंत्र्यांपर्यंत पोहोचिती केल्या पाहिजे. कारण का आता आपल्या माणसांना आपणच आपलं दुःख सांगू शकतो आणि हट्ट सुद्धा आपणच करू शकतो. हा आग्रह या निमित्ताने मला धरायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले गेले पाहिजे. संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन हे एका स्त्रीच्या या ठिकाणी दुःखाकडे पाहून उभा राहिलेलं होतं. ज्याला स्त्रीच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव असते तो माणूस समाजशील मनाचा असतो, तो जिजाऊंच्या विचाराचा असतो, तो सावित्रींच्या विचाराचा असतो, तो पुण्यश्लोक आयल्याबाईंच्या विचाराचा असतो. म्हणून आयाबाईंनी खचून जाऊ नका. तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. एका सामान्य या सैनिकांची पत्नी, एका सरदाराची पत्नी मनात आणलं, स्वतःच्या पोराला घडवलं आणि 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसून त्याला त्या 32 मनाच्या सोन्याचा कधी गर्व चढू दिला नाही. उलट त्याला रयतेमध्ये रयतेचा राजा बनवलं. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे आपण ध्यानात ठेवलं गेलं पाहिजे. दुसरी स्त्री या ठिकाणी इथं फोटो आहे. ज्या स्त्रीकडे एवढी संपत्ती होती, सत्ता होती, उत्तरेकडे मोठी गादी होती, नवरा मेला दुःख झालं, सासरा मेला दुःख झालं, मुलगा मेला दुःख झालं, पण दुःखाला घरपटून बसली नाही. हे सगळं दुःख बाजूला सारलं आणि दिल्लीकडल्या राजगादीवर इंदोरच्या बसून 28 वर्ष राज्यकारभार केला. त्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहे. तिसरी स्त्री आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे. ज्या स्त्रींचा फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतं अरे लोकांनी शेण मारलं, दगड मारले, गोटे मारले, धोंडे मारले, पण माझ्या नवऱ्याचं काम या ठिकाणी मी पुढे नेलं गेलं पाहिजे हा वसा हाती घेतला. जिच्या नवऱ्याकडे त्या कालखंडातली गुत्तेदारी होती. आजचं या ठिकाणी मुंबईचं रेल्वे स्टेशनचं गुत्त सुद्धा कॉन्ट्रॅक्ट महात्मा फुले यांना या ठिकाणी भेटणार होतं. एवढा मोठा गुत्तेदार असणारा माणूस त्या कालखंडातला कॉन्ट्रॅक्टर सगळं बाजूला सोडून दिलं आणि तुमच्या माझ्या घरात ज्ञानाची गंगा यावी हे त्याला लक्षात आल्यानंतर विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्तेविना नीती गेली, नीतीविना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढे शेतकऱ्याच्या वेशात जाऊन व्यथा मांडल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. ती सावित्रीबाई फुले
आपल्यासमोर आदर्श असली गेली पाहिजे. आणि चौथा फोटो या ठिकाणी आहे रमाईंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या ठिकाणी निघाले होते लंडनला PhD करायला, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 रुपयाचा बंदा काढला. रमाबाईंनी 2 रुपयाचा बंदा काढला आणि हाती दिला बाबासाहेबांच्या. आणि बाबासाहेबांना सांगितलं, मालक तुमच्याकडे राहू द्या, कारण का तिथं तुम्हाला कशाला कमी पडले तर लागतील. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते 2 रुपये या ठिकाणी दिले आणि 2 रुपये दिल्यानंतर वापस परत केले आणि सांगितलं रमाईंना की रमाई हे पैसे तुझ्याकडे राहू दे, मी जेव्हा बाहेर देशात जाईल, शिकेल, मोठा होईल, वापस येईल, तेव्हा या ठिकाणी तुला आनंद होईल. आणि ते आनंद झाल्यानंतर ते वाटावा काय कशानं, तर तुझ्याकडे पैसे नसतील, याची तू पान सुपारी किंवा साखर वाट, त्याच्यासाठी हे 2 रुपये तुझ्याकडे राहू दे. स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा मोडून नवऱ्याला मोठं करून तो नवरा समाजासाठी अर्पण करणाऱ्या रमाई हे आपल्या पुढच्या आदर्श असल्या गेल्या पाहिजे. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्त्रियांनी उभा राहिले गेलं पाहिजे. स्त्री या समाजाची निर्मिती आहे. महाराज मी नेहमी बोलताना म्हणतो, जगामध्ये 2च गोष्टी सृजनशीलतेच्या नवनिर्मितीच्या आहेत. तिसरी गोष्ट नवनिर्मिती आपोआप होऊ शकत नाही. पहिलं आहे मंजुषाताई, लक्षात ठेवा, लॅबोरेटरीमध्ये किती शोध लागतील, किती गोष्टी बाहेर येतील निष्कर्षातून, पण त्याला केमिकलची कुठल्या तरी मदत घ्यावी लागते किंवा काहीतरी. एक लक्षात ठेवा, एक आहे ही काळी धरणी माता, जिच्यामध्ये धान या ठिकाणी बी टाकल्यानंतर ते उगवतं, कणीस दिल्या जातं, ती सृजनशीलतेचं प्रतीक आहे. आणि दुसरं स्त्री आहे, जिच्या गर्भातून तुम्ही आम्ही जन्म घेऊन हे सुंदर जग बघितलंय, ती मातृत्व. आणि म्हणून मातृत्वाविषयी आणि या मातीविषयी कधीच या ठिकाणी आपण कृतज्ञ व्हायचं नसतं, नेहमी कृतज्ञ राहायचं असतं. आणि तो कृतज्ञता वसा आपण या निमित्ताने संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या निमित्ताने घेऊया आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. कारण का आता जिथं या ठिकाणी आपल्याला कोणी नाही तिथं उभा टाकावे लागेल, जिथं अंधार असेल तिथं दिवा न्यावं लागेल, जिथं अज्ञान असेल तिथं ज्ञान न्यावं लागेल, आणि ज्या ठिकाणी आपल्याला समृद्धी नाही तिथं समृद्धी नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा सगळा संकल्प दिवाळीच्या निमित्ताने करूया. भाऊबीजीच्या निमित्ताने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही तुम्ही एवढा आशीर्वाद द्या. आपण सगळेजण मिळून त्यांना आशीर्वाद देऊया की त्यांचं परभणी आयुष्य इथल्या रुग्णांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीवदान ठरणार आहे. म्हणून देशमुख साहेब, तुमच्या जीवनात सर्व सुख समृद्धी मिळो, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, हीच मी या ठिकाणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. माझं वाढतं भाषण, माझं मनोगत ऐत्या वेळी मला प्रमुख पाहुणा वक्ता म्हणून संधी दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. कारण का आशीर्वाद द्यायला आपल्या मराठवाड्याचं भूषण मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी ज्या वाटेवरून गेले त्या वाटेची माती कपाळाला लावणारे माणसं मी माझ्या लहानपणी चाटोरी या गावामध्ये पाहिलेले आहेत. तेवढ्या मोठ्या विचाराचे, प्रगल्भ विचाराचे, तुकारामांचा, ज्ञानेश्वरांचा वारसा पुढे नेणारे, मारुतराव महाराजांच्या गादीचा वारसा सांभाळणारे आपले कीर्तन केशरी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचा आशीर्वादपर भाषण या निमित्तानं होईल. यानंतर मी माझं मनोगत थांबवतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. भाऊबीजीच्या तुम्हा सर्व बहिणींना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलेलं आहे. सरांनी सांगितलं, जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे दे, आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला. सर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आज आपण शुभेच्छा पत्र आत्ताच आलेले आपले प्रेरणास्थान अच्युत महाराज दस्तापूरकर यांना विनंती करतो की डॉक्टर साहेबांना म्हणजे सूर्यकांतरावजी देशमुख साहेबांना शुभेच्छा पत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करावा. निमित्तानं भाऊबीजेच्या निमित्तानं दिवबळ जगण्याचे या उदात्त विचारसारणीतून हा वाढदिवस संपन्न होत आहे. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर सूर्यकांतरावजी देशमुख सर, त्यांच्या अर्धांगिनी रोहिणीताई देशमुख आणि त्यांची अपत्य ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हे संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने त्यांना हे सन्मानपत्र, शुभेच्छा पत्र आहे. हे पत्र आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान माननीय अच्युत महाराज देशमुख, अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते माननीय सूर्यकांतजी देशमुख साहेब यांना देण्यात येत आहे.
सूर्यकांत देशमुख साहेबांचं वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना इथून पुढचं आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो आणि लोकांची सेवा अशीच वर्षानुवर्ष घडत जावो अशी अपेक्षा व्यक्त करूया. दस्तापूरकर सर, अच्युत महाराज दस्तापूरकर यांना विनंती करतो की आम्हाला थोडक्यात शुभेच्छा पर मार्गदर्शन. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. कल्प राष्ट्र उभारणीचा संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन व परभणी आयशू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाऊबीज व डॉक्टर सूर्यकांतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवबळ जगण्याचे एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आयोजक संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन संयोजन समिती गंगाखेड व परभणी आयसीयू परभणी. स्वागतिच्छुक श्री श्यामसुंदर नारायणरावजी निरस, अध्यक्ष संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन परभणी. श्री देवीदासराव शिवाजीराव भोसले, अध्यक्ष संयोजन समिती स्वराज्य संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन गंगाखेड यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांतरावजी देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे ज्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभली होती, आपलं मनोगत व्यक्त करून आपल्या उर्वरित कामाकरता जे आपल्याला शुभेच्छा देऊन पुढच्या कामाकरता रवाना झाले, या गंगाखेड नगरीचे सन्मान्य आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब, प्रमुख पाहुणे दुसरे जे व्यासपीठावर आता सध्या विराजमान आहेत, माननीय नानासाहेबजी कदम, विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई, त्याचबरोबर आता ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं आमचे प्राध्यापक ढगे सर, सुभाषरावजी ढगे सर. उलट मी त्यांच्या व्याख्यानामध्ये व्यत्यय आणला त्याबद्दल मी क्षमा मागतो. व्याख्या त्याला व्यत्यय नको असतो. वक्ता हा स्वतंत्र असला पाहिजे. त्या वक्तृत्वामध्ये प्रतिबंध येता कामा नये, परंतु तरी मी माझं त्यांनी शब्दसुमनाने स्वागत केलं. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व निरस परिवार, मंजुताई दरडा सरांच्या अर्धांगिनी, ही सर्व मंडळी जे प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांची नावं आहेत, बरीचशी नावं वाचून दाखवणं गरजेचं आहे का? शब्दसुमनाने मी आपल्या सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. सर्व पडेगावची ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी हा जो स्तुत्य उपक्रम आहे भाऊबीजीचा, सर्व मान्यवर माझ्या बाजूला बसलेले आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, या संकल्प स्वराज्य फाउंडेशनने आतापर्यंत बरेचसे स्तुत्य उपक्रम केलेले आहेत. जिथेही राष्ट्र उभारणीचं काम आहे तिथं ज्यांनी जेव्हा जेव्हा मला या मंडळीने हाक दिली तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासोबत कोणत्याही कार्यासाठी करता उपस्थित झालो. आर्थिक परिस्थितीचे जरी माझं त्यांना सहकार्य नसेल, मानसिक बळ तेवढं मी देऊ शकतो त्यांना, मनोबल त्यांचं वाढवू शकतो. आर्थिकच्या बाबतीमध्ये त्यांनी
माझ्याकडून कधी अपेक्षा केली नाही. उलट माझ्याच कार्यामध्ये नेहमी हे फाउंडेशन उभं राहते. कोण्याही कार्यामध्ये हे फाउंडेशन माझ्यासोबत उभं आहे. अनेक चळवळी यांनी राबवल्या आणि आजही दिवाळीमध्ये बळीराजाकरता, शेतकरी राजाकरता, वंचित लोकांकरता, बहुजनाकरता, सर्व स्तरातल्या लोकांकरता काम करायचं यांचं जे मानस आहे, एका अर्थानं यांच्या घरामध्ये कितीही मोठी दिवाळी होऊ शकते, पण केवळ दिवाळी आमच्याच घरात होऊ नये तर सर्वसामान्याच्याही घरामध्ये दिवाळी व्हावी असा स्वच्छ अंतकरणाने या मंडळीनं कार्यक्रम घेतलेला आहे. फार आनंद वाटला मला. जी माणसं दुसऱ्याचा विचार करतात ती माणसं मोठी होत असतात आणि म्हणून समोरच्याचा विचार करणारी हे मंडळ आहे. यांच्या मनामध्ये हे निरपेक्ष काम आहे. निरस आहेत आणि निरपेक्ष आहेत. काय निरस आहेत आणि निरपेक्ष आहेत आणि काम करण्यामध्ये रस आहे म्हणून तर निरस आहेत. आणि त्या रसापाठीमागे काही दुसरा रस नाही अजून एखादा. खरंच गडे आता वाजले, सध्या चालू आहे धावपळ जिकडं तिकडं. अशा काही धावपळीचा कार्यक्रम नाही. कुठंतरी जावं, काहीतरी पॉलिटिकली काहीतरी स्वार्थ साधावा असं काही सूर्यकांत सरांचं काही नाही आहे. एक वैद्यकीय सेवा म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते आहे. ती जी सेवा देत आहे त्यांच्यासाठी तीच पुरेशी आहे. ती सेवा सोडून त्यांना हे करायची गरज नाही. परंतु एक कुठंतरी आपण मिळवलेलं जे मानधन आहे त्या मानधनामध्ये काही त्याचा अंश, त्याचा एक भाग चांगल्या कामामध्ये खर्च व्हावा. म्हणजे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाणी. आज या जन्मामध्ये आमचं सगळं चांगलं आहे, पण येणारा काळे आमचा सर्व चांगला असावा यासाठी चांगल्या कार्यात काही खर्च व्हावं अशा स्वच्छ अंतकरणाने ह्या मंडळीने हा कार्यक्रम घेतला. पुन्हा एकदा या सर्व मंडळीला अशीच उत्तरोत्तर भगवंताने बुद्धी द्यावी आणि त्यांच्याकडून असे चांगले संकल्प, चांगले कार्य व्हावेत. मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं या सर्व मंडळीला मनापासून शुभेच्छा देतो. आपणही एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी दिवाळीचा सण असताना सुद्धा यांनी जे उपक्रम केला त्या उपक्रमाला साथ देण्याकरता आलेला आहात. आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा ह्या परिवाराकडून अशा या चांगल्या संकल्पातून असं काहीतरी राष्ट्र उभारणीचं काम व्हावं आणि मला असेच उत्तरोत्तर आपण आमंत्रित करावं. आणि कुठलाही कार्यक्रम असला किती गडबडीत असला तरी मला देवानं यायची बुद्धी द्यावं आणि मी या ठिकाणी यावं आणि उत्तरोत्तर असे आपल्याकडून चांगले काम व्हावं अशा अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, जन धन वाटू जन लोका असा विचार आपण या विचार मंचावरून व्यक्त केलेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शेवटचे हे मनोगत, अध्यक्षीय समारोप माननीय सूर्यकांतजी देशमुख साहेब यांना विनंती करतो कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान, अध्यक्षीय समारोप करावा. हे शेवटचं मनोगत आहे आजच्या माननीय सूर्यकांत. माता जिजाऊ, मा रमाई, आपले हबब श्री अच्युत महाराज दस्तापूरकर, तसेच नानासाहेब देशमुख, API शिवाजीराव शिंगमवाड, गोविंदराव यादव, मंजुषाताई दर्डा, अर्जुन गव्हाणे साहेब आणि गारोळे सर, रामप्रभू निरस, राजेमोड साहेब, नारायणराव निरस या सगळ्यांचा मी खूप सारा आभारी आहे. वाढदिवसानिमित्त एक उपक्रम करायचं मी ठरवलं होतं. यात म्हणजे जे निराधार स्त्रिया आहेत, विधवा स्त्रिया आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी करावं असं ठरवलं होतं. आणि ही संकल्पना मी नीरज सरांना बोलून दाखवली आणि नीरज सर म्हणजे डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवावा, आपल्याला जे वाटतं ते त्यांना सांगावं, ते पूर्णपणे त्यांचा प्रयत्न करून ते पूर्णत्वास घेऊन जातात.
वाढदिवस हे उपक्रम वर्षातनं मी 2-3 वेळाच करतो. मी एक अकाउंट ओपन केलेलं आहे पांडुरंगाच्या बँकेमध्ये. त्यात 2-3 वेळाच मी व्यवहार करतो. पत्नीचा वाढदिवस आहे, वडिलांची पुण्यतिथी आहे आणि माझा वाढदिवस आहे. आणि हे जे तुमचे आशीर्वाद वगैरे मला मिळतात ते खरंच ह्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा असतात. आणि मला अत्यंत जेव्हा वाईट प्रसंग आले त्यावेळी मला हे आशीर्वादाने खूप तारून ठेवलं. मी बऱ्यापैकी सिरियस होतो, तर त्यातनं मी बाहेर आलो. तर केवळ हे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच बाहेर आलो. आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे. इतक्या चांगल्या प्रकारे माझा तुम्ही वाढदिवस साजरा केला, तो माझ्या एकदम स्मरणात राहील. मी सर्वांचा आभारी आहे. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फिटले अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, असा विचार. यानंतर आभार प्रदर्शनासाठी माननीय तो आपण आभार व्यक्त करावेत. स्वराज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी भाऊबीज व आदरणीय डॉक्टर सूर्यकांतजी देशमुख हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे आपल्याला आदर्श असं व्यक्तिमत्व लाभलं ते श्री सूर्यकांतजी देशमुख साहेब. तसंच या कार्यक्रमाला ज्यांचा आशीर्वाद लाभला ते कीर्तन केशरी हभप श्री अच्युत महाराज दस्तापूरकर. आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे काही लाभले ते या गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय रत्नाकररावजी काका गुट्टे, तसंच नानासाहेब कदम, राजीवजी येडके साहेब, रामप्रभुदादा निरस, डॉक्टर गारोळे साहेब, मंजुषाताई दरडा, गोविंदरावजी यादव, या सर्वांनी या कार्यक्रमाला आमच्या संयोजकाच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती लावली. त्याबद्दल या सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कायम ऋणात राहतो. तसंच आपण सर्व भगिनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच ही ज्या कार्यक्रमाची जी सुंदर संकल्पना श्यामच्या डोक्यात आली त्या श्यामचं तर खरं कौतुक करावं आणि त्याच्या कायम ऋणात राहावं असा मी या ठिकाणी. श्याम, मी कायम तुझ्या ऋणात राहील, कारण ज्या वयामध्ये तू कुठंतरी फिरायला जायला पाहिजेस, मित्रांसोबत मोज मजा आणि मस्ती करायला पाहिजेस, त्या वयामध्ये तू जर या मातीवर आणि माईवर प्रेम करण्याची शिकवण जर तुला मिळत असेल तर खरंच तू एका चांगल्या संस्कारित कुटुंबातून आलास. आणि एवढ्या दिवाळी सणामध्ये कुठंतरी फिरायला जायचं सोडून तू या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलास. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी तुझं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कायम तुझ्या ऋणात राहतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. महिला पुरुष सर्वांनी एकच सर्वांची पंगत होणार आहे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे.